तर खूप सारे मूवीज देखील आता असे बनत आहेत की ज्याच्यामध्ये प्रोपगंडा आहे, ज्याच्यामध्ये अजून या दोन समाजामधला दूरी जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. जसं की केरला फाईल्स असू दे किंवा आता रिसेंटली अजून एक मूवी येतोय ताज, तर ते ताज मूवी असू दे. म्हणजे असे खूप सारे मूवीज बनत आहेत की ज्या मूवीजमुळे दोन समाजामधला तेढ जो आहे, दरी जी आहे ती वाढत चालली आहे. याच्याबद्दल काय वाटतं? मूवीज बघ, ज्या काही लोकांनी गुन्हे केले तर टेररिस्ट क्वचित टेररिस्ट आहेत, ते भले ते मुस्लिम धर्मातून असतील, पण तुम्ही एकानी किंवा 10 जणांनी जर गुन्हा केला तर तुम्ही पूर्ण समाजाला त्या दृष्टिकोनाने नाही बघू शकत. आज जर प्रत्येक वेळेस बघ, शनिवार वाड्याच्या वेळेस पण प्रत्येक वेळेस एक मुसलमान जो आला त्याचा तो काय म्हणत होता, मी मुस्लिम मावळा आहे. एखाद्या जो महाराष्ट्रात राहतोय, जो भारतात राहतोय, त्याला त्याचं स्वतःचा परिचय द्यायची का गरज पडते वारंवार आपल्या देशात की मी मुस्लिम मावळा आहे म्हणून? तुम्ही प्रश्न नका विचारू. तुम्ही 4, 10, 15 किंवा 50 लोकांनी जर चुका केल्यात त्याचा पूर्ण परिणाम समाजावर नाही होता कामा, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ते दोन्ही रिलिजनमध्ये असे लोक असतात, एक्स्ट्रीमिस्ट आपण त्यांना म्हणतो, की हिंदूमध्ये आहेत, मुस्लिममध्ये आहेत. बट या एक्स्ट्रीमिस्टमुळे जे बाकीचा जे सर्वसामान्य जनता आहे त्यांचा एक मतप्रभाव बनून जातो की अरे हे तर मुस्लिम आहे किंवा हे तर हिंदू आहे, मग त्याच्यामध्ये ते गोष्टी वाढत जातात.